आणि या संपूर्ण चित्रात जर समजा त्यांनी विरोधी पक्षनेता होण्याच्या साठी हा प्रयत्न केला असं स्वप्न त्यांना पडलं असेल, प्रयत्न तसं त्यांनी केले असतील, तर कितपत ही शक्यता आहे ते पहा. दादासाहेब मावळणकर हे पहिले लोकसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता कसा निवडावा या संदर्भात काही मार्गदर्शक तत्व घालून दिलेले आहे. त्याप्रमाणे ॲटलिस्ट जो विरोधी पक्ष नेता होईल म्हणजे त्या पक्षाला किमान सभागृहामध्ये लोकसभा असो किंवा विधानसभा असो त्याला कोरम असणं गरजेचं आहे. ज्या पक्षाची सदस्य संख्या कोरम एवढी असेल 29 असेल त्याच पक्षाला ते विरोधी पक्षनेतेपद त्यांच्या नेत्याला ते मिळू शकेल हे निकष आहेत. आता यामध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला असेल तर दावा करायला काही हरकत नाही, कारण शेवटी दावा कुणीही करू शकतं. आता त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार निकषाप्रमाणे हे माननीय अध्यक्ष त्यावर काय निर्णय घेतील ते पाहणं आता इंटरेस्टिंग ठरेल आपल्याला असं दिसतं. आता पुढच्या टप्प्यात